फायनली आज महिनाभर मेहनत केलेल्या गोष्टीला सादर करण्याचा दिवस आला होता. आज कायरोचा ॲन्युअल डे होता. ज्या दिवसापासून प्रॅक्टिस स्टार्ट झाली आहे, मी रोज त्याला सांगायचे की कोणते सॉन्ग्स घेतलेत मला तू सांग. पण त्यांनी फक्त बुमरो बुमरोच सांगितलं होतं. नेक्स्ट सॉन्ग कोणतं होतं ते त्यांनी मला जायच्या दिवसापर्यंत सांगितलं नाही आणि आम्हाला समजलं पण नव्हतं आणि आम्ही टीचर्स लोकांना नाही विचारलं. कारण त्याच वेळेस बघायला ते खूप छान वाटतं म्हणून. पण त्यांनी ते सॉन्ग मला का नाही सांगितलं ते मला त्याचा डान्स बघितल्यानंतरच समजलं. तर ते सॉन्ग थोडं कठीण होतं त्यामुळे त्याला कदाचित सांगता नसेल आलं मला. पण तो मला डान्स करून दाखवत होता. मलाच कदाचित नाही समजलं. हॉलवर आम्ही गेलो. सगळ्यात अगोदर कायरोला सोडलं होतं कुणालनी. त्यानंतर ऑलमोस्ट 1 तासानंतर आम्ही सगळेजण गेलो होतो. गेल्यानंतर सगळ्यात अगोदर गणेश वंदना झाली आणि गणेश वंदना झाल्यानंतर श्लोक वगैरे झाला आणि सगळ्यात अगोदर होतं प्ले ग्रुपच्या मुलांचा डान्स. तर प्ले ग्रुपची मुलं इतकी छोटी आणि इतकी क्यूट दिसत होती ना, मी तर त्यांचा डान्स परफॉर्मन्स विसरूनच गेलेले. मी फक्त ते जे रेडी झालेले ना त्यांनाच बघत होते. इतके क्यूट दिसत होते. त्यानंतर प्रिशाने डान्स केला होता, जी की कायरोची टीचर आहे भारती मॅम, त्यांची मुलगी आहे. तिने डान्स केला होता. मग ह्यावेळेस पेरेंट्स लोकांना पण त्यांनी अलाउड केलं होतं की जे इंटरेस्टेड असतील, काय पण सिंगिंग स्किट किंवा काही तुम्हाला करायचं असेल सोलो डान्स परफॉर्मन्स वगैरे ते तुम्ही करू शकता. तर बऱ्याच पेरेंट्स लोकांनी म्हणजे घेतलं होतं, पार्टिसिपेट केलं होतं. मी पण घेतलेलं, पण माझा पाय दुखत होता त्यामुळं मला ऐनवेळेस ते कॅन्सल करावं लागलेलं. मग मी कॅन्सल केलेलं. सगळ्या मुलांनी इतका सुंदर डान्स केला ना की खरंच विश्वासच बसत नव्हता की घरी इतकी मस्ती करणारी मुलं शाळेत जाऊन शिक्षकांचं इतकं ऐकत असतील आणि इतकं व्यवस्थित डान्स करत असतील. कायरोनी तर इतकं सुंदर डान्स केला. कायरोनी कोणता डान्स केला, कोणत्या सॉन्गवर डान्स केला ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन सॉन्गसहित, कारण आत्ता तर नाही पॉसिबल होणार सॉन्ग वगैरे दाखवणं. मग गॅदरिंग संपल्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर जेवण करायला. कायरोला पावभाजी खायची होती. मग आम्ही पावभाजी खाल्ली. पनीर चिली, सोया चाप सगळं त्याचं फेवरेट घेतलं होतं, कारण आम्ही खूप जास्त खुश होतो. कारण कायरोने खूप जास्त छान डान्स केला होता. मला तो खूप आवडला. कुणालच्या डोळ्यात तर पाणी आलं होतं, त्याला इतका जास्त आवडलेला. तो खूप इमोशनल झाला होता, कारण नेहमी आम्ही त्याची परफॉर्मन्स बघून खूप इमोशनल होऊन जातो, कारण घरी तो फार मस्ती करतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो करत असेल का नाही, त्याच्या लक्षात असेल का नाही. पण त्याने खूप छान केलं होतं आणि असा होता आमचा आजचा दिवस. बाय बाय.